ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणूनिया वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुका म्हणे विठो भरला सबाईह उने काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी या वार करी चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा मनुष्याला प्राप्त झालेलं जीवन हे ईश्वरीय शक्तीनं संचलित आहे असं तुमच्या आमच्या ध्यानात आणून देणारा उपदेश करणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराज प्रश्नच विचारतायत आपणा सर्वांनाच की आपल्याला जे शरीर जो देह लाभला आहे तो कोणत्या सत्तेनं चालतो. आपल्याला पाहण्याची बोलण्याची आणि सर्व शक्ती कोण देत आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात त्या हरीशिवाय त्या परमेश्वराशिवाय ही दुसरी कोणाची शक्ती नाही आणि म्हणून तयाचे भजन चुकू नको. त्याचं भजन चुकू नये त्याची उपासना भक्ती आपण चुकू नये हा या अभंगातला महत्त्वपूर्ण उपदेश आहे. परमेश्वराची शक्ती किती अफाट आहे. तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य या जगामध्ये काहीतरी कर्तृत्व करत असतो. प्रत्येक स्त्री पुरुष वेगवेगळं कर्तृत्व संपादित करतात पण ती परमेश्वराचीच इच्छा असते माणसांकडून ते करून घेणं. ती ही माणसाची स्वतःची शक्ती नाही. झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही आणि अशी ही परमात्म शक्ती तुका म्हणे विठो भरला सबाह्य चराचरामध्ये व्यापलेली आहे असंही तुकाराम महाराज सांगतात. विठाला 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 विठाला. प्राप्त वेळेमध्ये आपल्याला काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या
संतांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. कोपरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, जगताप पाटील परिवार आणि या परिवारातील आपले सर्वांचे स्नेही कैलासवासी भगीरथ भास्कर पाटील जगताप यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरं केलं जात आहे. त्यांना त्यांच्या सगळ्या जीवन कार्यामध्ये साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी राधाबाई भगीरथ जगताप, त्यांचे भाऊ हरिभाऊ सोपानराव जगताप, सीताराम सोपानराव जगताप, मुलगा जो आपणा सर्वांच्या मार्गदर्शनानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय, श्री रामभाऊ भगीरथ जगताप, मुलगा लक्ष्मण भगीरथ जगताप, त्याचबरोबर पुतणे भरत नानासाहेब जगताप, बहीण कालिंदाताई संजयराव जाधव, मुलगी सौभाग्यवती मीराबाई शुक्लेश्वर जाधव, बहीण मंदाताई पांडुरंग जाधव, संपूर्ण जगताप पाटील परिवार, या परिवारातील सर्व मुलं मुली सुना नातवंड आप्तेष्ट नातेवाईक, या निमित्तानं विशेष करून उपस्थित आपली आदरणीय सर्व भजनी मंडळी मोठ्या संख्येनं कोपरे, करजगाव, अमळनेर, पाथरे, कुडसरगाव, शिरेगाव, खेडले, निंभारी, वाटापूर, इकडे तिळापूर, वांजुळपोई सगळ्याच भागातून सर्व आलेली आपली आदरणीय सर्व भजनी मंडळी, ज्यांनी सुंदर अशी चाल गाऊन या कीर्तनाला प्रारंभ करून दिला. मला वाटतं एकदा दोन्ही गायक वादकांसाठी टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. अतिशय गोड आपला उत्साह, आपला एक भक्तिरस वृद्धिंगत करण्याचं काम या सगळ्या भजनी मंडळींनी, गुणीजनांनी केलंय. गायनाचार्य बाळासाहेब महाराज पवार, गायनाचार्य काशीनाथ महाराज टेकाळे, मृदंगाचार्य आपले जाधव महाराज, प्रसाद महाराज तरवडे, या निमित्तानं गायनाचार्य आवर्जून उपस्थित आणि जुनी जाणती भजनी मंडळी सुद्धा आहेत. नामदेव तात्या कंक आहेत, आदरणीय जगताप तात्या आहेत, त्याचबरोबर मृदंगाचार्य आमचे सहकारी टेमक महाराज आहेत, आपले अण्णासाहेब पाटील माकोणे आहेत, हरिभक्तीपरायण माकोणे महाराज आहेत, आमचे महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे जाधव पाटील या जगताप पाटील परिवारातले सर्व स्नेही आहेत. इकडे चंद्रकांत भाऊ आहेत, शिंदे पाटील आहेत, सगळी धना भाऊ असेल, अमोल भाऊ असेल, सगळी मंडळी जुन्या नव्या पिढीतील सुदामरावजी आहेत, आपले सर्वच जुन्या नव्या पिढीतील जाणती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर आपण सर्व मान्यवर उपस्थित आहात आणि आपण आज ही आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतोय. मला वाटतं ठोसर भाऊसाहेब जगताप पाटील, चंद्रकांत भाऊ, वामनराव भाऊसाहेब पाटील, सन्माननीय आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील आवटी, या परिवाराचे मामा रखमाजी पाटील जाधव, मला रामभाऊनी काल संध्याकाळीच फोन केला होता, जेवणाची विचारपूस तुम्ही केलेलं त्यांनी मला सांगितलं. त्याचबरोबर सर्व आमची आदरणीय स्नेही मंडळी, कर्णा भाऊ या बाजूला बसलेले आहेत, जुने मृदंग वादक आहेत, भिका भाऊ जुने मृदंग वादक आहेत, आपल्या तुकाराम महाराज संस्थानाचे प्रमुख अंकुश महाराजही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वच जण उपस्थित आहात, माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि आपल्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं मुळा, प्रवरा, गोदावरी अशा पवित्र नद्यांचा, तीर्थांचा हा परिसर आहे, तसंच ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान ते आपल्या जिल्ह्यात, आपल्या पंचक्रोशीत, हे आपलं फार मोठं महत्पुण्य आहे, महत्भाग्य आहे. कारण वारकरी संप्रदाय जो उभा राहिला तो माऊलींच्या तत्वज्ञानावर, आणि ते मूळ तत्वज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. मग अमृतानुभव आहे, चांगदेव 65 आहे,
माऊलींची गाथा आहे, पुढे सर्व संतांचे अभंग गाथा वाङ्मय सर्व आहे. पण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. माऊलींनी या संप्रदायाची पायाभरणी केलेली आणि ती पायाभरणी आपल्या भागात केली. म्हणजे ज्ञानोबारायांचं जन्मस्थान कोणतं या बाबतीत वाद असू शकतो. कोणी म्हणतं आपेगाव, कोणी म्हणतं आळंदी. अभ्यासक मंडळींचेही वाद आहे. वास्तविक वारकरी संप्रदायामध्ये आपेगावच मान्य आहे, पण वाद आहे. कोणी म्हणतं माऊलींचा जन्म आपेगावला झाला, कोणी म्हणतं आळंदीला झाला. पण ज्ञानेश्वरीच्या जन्माच्या बाबतीत वाद नाहीये. ज्ञानेश्वरी नेवाशातच झाली, नेवाशात झाली. त्याच्या बाबतीत काही दुसरं तिसरं आणखी काही नाव कुठे येत नाही. हे एवढं मोठं भाग्य आहे. आणि या माऊली ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शानं, त्या अगोदर भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा दंडकारण्याचा पुराणकालीन आपला हा परिसर आहे. आणि नंतर ज्या पूज्य संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सद्गुरु गंगागिरीजी महाराज असतील. 200 वर्षापूर्वी सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी आपल्या भागामध्ये भजन भक्तीची परंपरा रूढ केली. पुढे योगीराज तुकाराम बाबा असतील, वैराग्यमूर्ती गुरुवर्य बनसी बाबा, ज्यांनी फार मोठा विस्तार, जेने केला हा विस्तार असं म्हणता येईल की आपल्या भागात घराघरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर पूज्य माऊली बाबा, गोविंद बाबा खेडलेकर, ही सगळी मंडळी आपल्या भागामध्ये यायची. श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज असतील, वैकुंठवासी गुरुवर्य काळे गुरुजी असतील, पूज्य वैकुंठवासी काशीनाथ बाबा असतील, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, आणि आज ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभत आहे असे श्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज. म्हणजे एवढी मोठी सगळी थोर साधू संत मंडळी एका भागाला लाभणं, त्यांचा सहवास लाभणं, आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातील थोर संत या भागामध्ये येत राहिले. जुनी मंडळी आजही सांगतात, भेटल्यानंतर जी काही वयस्कर मंडळी आहे, गुरुवर्य वैकुंठवासी बनसी महाराजांच्या काळामध्ये दुंडा महाराज देगलूरकर, पूज्य सोनोपंत मामा दांडेकर आणि अनेक अशी साधू संत मंडळी आपल्या भागामध्ये कीर्तनाला यायची. गाडी बैलानं त्यांना आणायला जावं लागायचं, त्यांना गावामध्ये आणून कीर्तन करून सोडवलं जायचं. खरं म्हणजे हे फारच मोठं महत्भाग्य आपल्या परिसराला लाभलेलं. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये परमार्थ आहे. कोपरे गाव सुद्धा आध्यात्मिक दृष्टीनं भाग्यवान आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय सगळ्याच बाबतीमध्ये आपला परिसर पुढारलेला आहे. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा तितकाच तो सुसंस्कृत आहे. नाही तर काही भागामध्ये खूप क्यू येते लोकांची, की सगळं असतं, पैसे असतात, वाडे घोडे महाल सगळं असतं, पण त्यांना ज्ञानेश्वरीचं पारायण माहित नाही कसं करायचं, काकडा करायचा माहित नाही, हरिपाठ कशाला म्हणतात माहित नाही. हरीकडे पाठ करता येते पण हरिपाठ कसा करावा हे माहित नाही. आणि मग तुकोबारायांची भाषा आपल्या ध्यानात येते, संतांची भाषा. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोचे हरिरंगिनाचे. आणि म्हणून खरं भाग्य, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. हे आपल्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा पोहोचली हे भाग्य आहे. आपल्या गावागावामध्ये हरिनाम सप्ताह होतात, पारायण होतात, भजन कीर्तन होतं, हे भाग्य आहे. आणि मला वाटतं ही जबाबदारी आता पुढच्या पिढीवर येऊन पोहोचलेली आहे. मागची पिढी आपली बरीच वाडवडील पिढी आपल्यातून निघून गेली आणि जी काही करती धरती पिढी आहे ती आता थकत आलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीवर ही जबाबदारी आहे की आम्ही आमच्या गावांची, आमच्या घराण्यांची ओळख जिवंत ठेवणार आहोत की नाही, आम्ही आमच्या गावचे सप्ताह चालवणार आहोत की नाही, आम्ही त्यासाठी वेळ देऊ, आम्ही त्यासाठी योगदान देऊ. ही भूमिका आता तरुण मंडळींची असली पाहिजे. थोडस पोरपण बाजूला ठेवून आता डीजे समोर किती नाचायचं, किती दिवस नाचायचं.
आता तुमची पोरं लग्नाला आली तरी काही जण डीजे समोर गुंड्या काढून नाचतात. हे काही शोभून दिसतं का? ज्यांची लेकरं लग्नाला आली ते डीजे समोर शोभून दिसत नाही, ते पारायणाच्या मंडपात शोभून दिसतात. आणि म्हणून खरं म्हणजे आपल्या या वाडवडिलांच्या पुण्याईला जपणं, तिला पुढं नेणं आणि आपलं घरदार संसार सुखी आनंदी ठेवणं हे आता दुसऱ्या कोणाच्या हातात नाही मायबाप, हे आपल्या हातात आहे. माऊलींनी गीतेने संतांनी ते सांगितलं. गीता म्हणते उद्धरेद आत्मनात्मानम. आमचे शिवाजी भाऊ बसलेले आहे, सगळी जाणती मंडळी इथे आहे. आणि म्हणून मुद्दाम होऊन नव्या पिढीला ही जबाबदारीची आठवण मी करून देतो की या जुन्या जाणत्या पिढीनं जे काही चालवलंय आता ते गावोगाव आपल्याला पुढच्या पिढीमध्ये ज्या ज्या गावात, मी असं म्हणत नाही की तुमच्या आमच्या भागातच हे चालू आहे, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात परमार्थ पोहोचलेला आहे. पण त्या त्या भागातल्या नव्या पिढीनं तो आता जतन करणं आणि तोही सुसंस्कृतपणे. परमार्थ म्हणजे टिंगलटवाळी नाही, परमार्थ म्हणजे मान अपमानाचा विषय नाही. परमार्थ हा श्रद्धा, भक्तिभाव, सेवा, समर्पण याचा विषय आहे. आणि मला आनंद आहे आमचं कोपरं गाव किंवा ही सगळा भाग आपला आहे. नवी पिढी सुद्धा आपली या मार्गानं चांगल्या पद्धतीनं येत आहे. आणि म्हणून इथे आजही जसे ज्येष्ठ मंडळी टाळ घेऊन उभे आहे तसे तरुण मंडळी उभे आहे. हे चित्र आश्वासक आहे, हे चांगलं आहे. आणि हे आपल्याला याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. तुकाराम महाराजांच्या घरात दुकानदारी होती, म्हणजे व्यापार होता, शेती होती, सावकारकी होती, पदप्रतिष्ठा होत्या. पण महाराजांनी त्याविषयी कधी लिहिलं नाही की याचा धरीन अभिमान. ते म्हणाले पंढरीची वारी आहे माझे घरी, याचा धरीन अभिमान. ते म्हणाले माझ्या घरी पंढरीची वारी आहे, माझ्या वाडवडिलांनी 8 पिढ्या पांडुरंगाची भक्ती केलेली आहे. उद्या माझ्या जीवनामध्ये माझ्या पिढ्यांमध्ये गरिबी येईल, श्रीमंती येईल, परंतु आम्ही जीव गेला तरी बेहत्तर, आम्ही देवाचं भजन सोडणार नाही. मजवरी घाली घन परी मी न सोडी चरण विठाला. आपलं जीवन सुखी असावं, आपलं कुटुंब सुखी असावं मायबाप हो, ही भावना सर्वांचीच आहे ना, सर्व जाती धर्मीयांची आहे आणि सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांची आहे. तरुण वृद्ध ज्येष्ठ सगळ्यांनाच वाटतं आपण सुखी असावं, आपलं कुटुंब समाज सगळे सुखी असावे. पण नुसतं असावं म्हणून होईल काय? तुम्ही सगळे शेतकरी मायबाप जास्त करून माझ्या समोर सगळे बसलेला आहात. शेती मातीशी संबंध असलेलेच आपले सगळे तुम्ही, आम्ही सगळे परिवार आपले वारकऱ्यांचे हे शेती मातीशी संबंध असलेले परिवार. मला सांगा, पेरलंच नाही आणि आपण म्हटलं की आम्हाला एकरी 20 पोते गहू व्हावा, कुठून घ्यायचा गहू? आकाशातून घ्यायचा का पाताळातून घ्यायचा? पेरलंच नाही. माऊली म्हणाले पेरुणी शेतात जायचे, आधी पेरा मग शेतात काढणी करायला जा. आधी अतिथीची सेवा करा आणि मग त्या अतिथीचा आशीर्वाद घ्या. आधी आई वडिलांची सेवा करा, मग त्यांचे आशीर्वाद घ्या. आधी गुरुचरणाजवळ लीन व्हा, मग त्यांच्याकडून ज्ञान घ्या. तनुमनु जीवे चरणाशीर. कोणती गोष्ट सेवेशिवाय प्राप्त होत नाही. तसं मी मुद्दा मांडलाय. आम्हाला आमचं जीवन आणि आमचं कुटुंब सुखी असावं वाटतंय, पण सुख सुद्धा आपोआप मिळत नाही. या जगात कोणतीच गोष्ट आपोआप मिळत नाही, त्याला काही ना काही योगदान द्यावं लागतं. आपली लेकरं बाळं शिकतात पहा. आता शेतकऱ्यांची मुलं सुद्धा चांगलं शिक्षण घेत आहेत, नोकरी करतात, कुणी व्यवसाय करतात, कुणी चांगली शेती करतात, कुणी अध्यात्मामध्ये चांगली सेवा करतात. पण हे सेवेशिवाय शिक्षणाशिवाय आहे का? सेवेशिवाय शिक्षणाशिवाय हे होत नाही. योगदान द्यावं लागतं. आणि म्हणून सुख सुद्धा आपोआप मिळत नाही, तर सुख हे पुण्याच्या मागे येत असतं. आम्हाला जर सुख घरी यावं वाटत असेल तर अगोदर आपल्याला पुण्य कमवावं लागतं. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो, कमवावं लागतं. त्याचं कारण कष्टातून जे मिळतं ते कमावणं म्हणतात, नाही का? 2 पैसे आपल्याला कष्टातून मिळाले, आपण म्हणतो ही आमची कष्टाची कमाई आहे.
पुण्य सुद्धा आपोआप होत नाही. हरिनाम सप्ताहात जरी आलं तरी निदान पारायणाला बसा. आता हरिनाम सप्ताह होता, पारायणाला बसा. नाही बसता आलं निदान हरिपाठाला उभे राहा. नाही जमलं कीर्तन मनोभावे ऐका. नाही जमलं काकड्याला पहाटे उठा. याच्यातून काही नाही जमलं तर निदान पंक्तीला तरी 2 वेळा हजर राहा. पडोनी राहीन ते ठाई उगाची संताची आहे. बरं काहीच नाही जमलं पडून राहा, फक्त उगाच पडून राहा. नाही तर दुपारच्या भाजीला जरा तिखटच जादा झालं होतं. अरे ज्यानं पंगत घातली त्याचा जीव गेला. तो त्याच्या लेकरा बाळाच्या कष्टाच्या कमाईतून आणून करतो. आणि म्हणून मला वाटतं आपल्यासारखे सज्जन स्त्री पुरुष जीवनामध्ये पुण्य कमावणारी आपण मंडळी आहोत. आपला भाग भाग्यवान आहे. आपण दररोज देवपूजा करतो, ग्रंथ वाचतो, घरातल्या वडीलधाऱ्यांची अजून सेवा आपल्या घराघरात होते बरं का. हे चांगली गोष्ट आहे. कुठे उदाहरणं एखाद दुसरं चुकत असेल अपवादानं काही, पण आपल्याकडे बहुतांशी मी म्हणेल 95% वर लोक हे आईवडिलांची सेवा करतात, देवाची भक्ती करतात, सन्मार्गानं जगतात. हे आमचं निरीक्षण आहे. समाजामध्ये तुमच्यामध्ये आम्ही जे फिरतो आणि हे चांगुल पण तुमच्या घराघरामध्ये आम्ही पाहतो, तेच तुम्हाला सांगतो. आईवडिलाची सेवा करताय तर पुण्य हे आईवडिलांच्या सेवेतून, ईश्वराच्या भक्तीतून, साधनेतून, गोर गरीब दीन दुबळा मुका प्राणी यांच्या केलेल्या सेवेतून पुण्य आपल्या घरी येतं. आणि मायबाप हो, पैसे मोजता येतात पण पुण्य मोजता येत नाही बरं. पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जी जी सेवा मनोभावे आपण करू त्यातलं पुण्य मोजता येत नाही. पुण्ये पोशिली असाधारणे माऊलींचा शब्द आहे. आम्ही ज्या ज्या सेवा केल्या त्यातून साधारण नाही, असाधारण विशेष पुण्य मिळालं. काय झालं, जुन्या काळ एक मनुष्य राजाला भेटायला निघाला. पण पूर्वीच्या काळी साधनं नसायची, पायीच निघाला. घरी आईनं पत्नीनं त्या ग्रस्ताला भाकरी बांधून दिली, कारण पूर्वी रस्त्यावर काही मिळत नव्हतं. आणि त्यामुळे तो आपला भाकरी बांधून निघाला. पहाटेच निघाला तांबडं फुटता. न्याहारीची वेळ झाली, 9-10 वाजत आले असतील. शेजारी नदी वाहत होती. हातपाय धुतले, रस्त्याच्या कडेला नदी आहे, काळभोर पाणी वाहतंय. कारण पूर्वीच्या नद्या 12माही व्हायच्या. आपण म्हणतो की आजचा काळ हा फार चांगला काळ आहे, पण मला वाटतं आपल्या आजापंजांचा काळ होता ना, तोच खरा चांगला काळ होता. अहो, निरोगी माणसं होती, स्वच्छ मन होते, संबंधांमध्ये आपलेपणा गोडवा होता, स्वार्थ कमी होता, अभिमान कमी होता, विकार कमी होते, सद्गुण जास्त होते, सद्विचार जास्त होता. फक्त आधुनिकतेच्या मानाने विचार केला तर ठीक आहे, जग पुढारलंय. पण आपण जर अधोगती म्हटलं तर ती संस्कार, सद्गुण, सद्विचारांची फार मोठी अधोगती आपल्याला हळूहळू होताना दिसते. आणि ती थांबवणं आपल्या सगळ्यांच्याच हातात आहे. आपण प्रयत्न आपल्यापासून सुरू केले, आपण आपल्या पिढीला सुसंस्कृत केलं, आपल्या आजूबाजूच्यांना केलं तर निश्चितपणे, आणि म्हणून तर समाज चाललाय, आपण ते प्रयत्न करतोय सगळे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हा विचारांचा, संस्काराचा दीप आपल्याला तेवत ठेवावा लागतो. आणि म्हणून पूर्वीच्या काळी 18 बहार वनस्पती,
फुले फळे ओढती बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती. तो मनुष्य पायी चाललेला होता, नदीवर गेला, हातपाय धुतले, चूळ भरली आणि भाकरी सोडली, झाडाखाली बसला. समोर पाहिलं तर करवंदाची एक जाळी होती, झुडूप होत आणि एक कुत्री नुकतीच व्यालेली 1-2 दिवसापूर्वी. ते पिलं आवाज करत होते, पण त्या कुत्रीला बहुधा 4-8 दिवसात काही खायला मिळालेलं नसावं, तिला दूध येत नव्हतं. आणि ती कुत्री या माणसाला पाहिल्यावर मोठ्या आशाळभूत नजरेनं, करुणापूर्ण भावनेनं या माणसाकडे ती पाहत होती. या माणसाला ते जाणवलं, अरे या मुक्या जीवाला भूक लागलेली दिसते. मायबाप हो, प्रत्येक वेळेला समोरच्यांनी आपल्याला दुःख बोलूनच दाखवली पाहिजे असं नाही. आपण जर सज्जन असलो आणि संवेदना जर आपल्या मनात असल्या ना, ज्या पाहुण्यांचं जेवण राहिलेलं आहे घरी आल्यावर बरोबर कळतं की हे पाहुणे जेवलेले, जरी ते लाजले तरी आपण आग्रहानं म्हणत असतो, नाही जेवून घ्या, आम्हाला माहिती आहे तुमचं जेवण झालेलं नाही. पण त्याला काय लागतात? संवेदना. आणि ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या ते म्हणतात, मग जेवता का कसं काय? आता हे काय प्रश्न झाला बा, जेवता का कसं काय? बरं, हे नुसतं पाहुण्यालाच विचारित नाही, आम्हालाही तसं विचारतात काही लोक. ते म्हणतात कसं काय, आम्ही म्हणतो बरं हाय. तेव्हा विनोदाचा भाग सोडा, पण आपली संस्कृती ही नाहीये. आपले वाडवडील असे नव्हते. आपले वडीलधारी माणसं आग्रह करायचे, प्रेम द्यायचे, जिव्हाळा द्यायचे. आणि म्हणून एखादा अडचणीत आहे, एखादी बहीण आली भेटायला, तिचा चेहरा पाहिल्याबरोबर आई वडिलाला कमी राहू द्या आवाज, बरोबर होतं सगळं. पहिलं नाही, पुढचा वाढवा, इकडं हे नका वाढवू काही. विठाला 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 विठाला. आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, ती सासूरवासीन माहेरी आली, तिचा चेहरा पाहिल्याबरोबर कळतं काहीतरी अडचण आहे. आणि ते सगळे बसतात, प्रेमानं तिला विचारतात. याला संवेदना म्हणतात. आणि म्हणून आज या यंत्रयुगामुळे, तंत्रज्ञानामुळे काय झालंय, विज्ञान असं म्हणतंय, हे काय आपण वारकरी बोलतो, आपल्या बोलण्याला भोळे बाबडे म्हणतील, काय वारकऱ्याला काय कळतं. पण विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्यातले तज्ज्ञ असं म्हणतायत की यंत्राच्या जास्त सहवासामुळे माणसाच्या भावना कमी होत चालल्या, प्रेम काटत चाललं, नात्यातला गोडवा तो कमी होत चालला. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीला पुनर्जीवन द्यायचं असेल तर यंत्राचा सहवास कमी आणि गाथा, ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि अभंग रूपी मंत्राचा सहवास आपल्याला जास्त वाढवावा लागेल. त्यातून पुन्हा एकदा, जसं तुमची नापीक झालेली जमीन तुम्ही खत घालता की नाही, घालतो की नाही आपण खत, नापीक पुन्हा काय होते, सुपीक होते. त्याच्यासाठी वेगवेगळे अनेक गोष्टी आहे. पंचामृत आहे, अमुक आहे, तमुक आहे, पंचगव्य आहे, नाही. तसंच आहे मायबाप हो, आपण सकाळची देवपूजा करतो, काही ग्रंथ वाचतो, कधी कीर्तन ऐकतो, कधी पारणाला बसतो, कधी तीर्थयात्रेला जातो, व्रत उपवास करतो, वडीलधाऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. हे आपल्या भावना पुन्हा पुनर्जीवित करणं. आणि भावना नसेल तर संसारही चांगला होत नाही, आणि भावना शून्य माणूस परमार्थही करू शकत नाही. कारण परमार्थासाठी लागतो भक्तिभाव आणि संसारासाठी लागतो वात्सल्य भाव, करुणा भाव, प्रेम भाव, आदर भाव. हे सगळं नसेल तर संसार तरी कसा चांगला होईल. आणि म्हणून मी गोष्ट सांगतोय आपल्याला, त्या माणसाला मुक्या प्राण्याची भूक सुद्धा कळली. आपल्याला आपल्या घरातल्या माणसांच्या भावना तरी कळाव्या. आपल्यामुळे आईबापाच्या डोळ्यात अश्रू येऊ नये, आपल्यामुळे आपली पत्नी दुःखी राहील, आपल्यामुळे आपला भाऊ दुःखी राहील, आपल्यामुळे आपलं घर दुःखी राहील, असं वागू नये. आणि असं जर आपण वागत असू तर आपल्या डिग्रीला महत्व नाही, आपल्या संपत्तीला महत्व नाही, आपल्या पदाला आणि प्रसिद्धीला सुद्धा कवडी मोल महत्व नाही. विठाला आपल्यामुळे सर्व सुखी असावे,
आपला आधार त्यांना वाटावा, हे खरं जीवन आहे, हा खरा पुरुषार्थ आहे. आणि मला खात्री आहे अनेक स्त्री पुरुष या पद्धतीनं काळजीपूर्वक जीवन जगतात, काळजीपूर्वक वागतात, काळजीपूर्वक निर्णय घेतात, काळजीपूर्वक प्रतिक्रिया देतात, कारण ह्या सगळ्या काळजी घेण्याचे विषय आहे. आणि म्हणून त्या माणसानं उठला, ती भाकरी जशी घेतली त्यातली चटणी वगैरे बाजूला केली आणि ती भाकरी त्या कुत्रीच्या समोर तुकडे करून टाकून दिली. गेला, हातपाय धुतले, ओंजळभर पाणी पिला. तो म्हणला, अरे मी माणूस आहे, मला तोंड आहे बोलायला. कुठेही एखादं गाव लागलं, मी सांगेल भूक लागली बाबा, मला काही चतकोर अर्धी भाकरी चटणी द्या. पण ह्या मुकाजीव कुठे जाईल, शिवाय तिचे लहान लेकर आहे. आणि असं म्हणून तो माणूस निघून गेला. पुण्याची गणना कोण करी, ध्यानात ठेवा मुद्दा काय चालला. कारण आम्हाला हे मध्ये मध्ये अशा बातम्या द्यायची सवय आहे. गोष्ट एवढी एवढीच आहे पण चाललंय आमचं लांबत लांबत. पण आता हे लांबणं म्हणजे तुमच्या आमच्या घर कुटुंबासाठी, मार्गदर्शन नव्या पिढीसाठी महत्वाचं म्हणून बोलतो. आपली कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था चांगली राहावी म्हणून बोलतो. नाही तर कीर्तन प्रवचन म्हणजे सुनू चुनू एक रामायणाची गोष्ट, एक महाभारताची गोष्ट, एक संत चरित्राची गोष्ट, आणि तुम्हाला आवडणारी एखादी नवरा बायकोची गोष्ट त्याच्यात घुसडून दिली, झालं कीर्तन. कीर्तनाला काय अवघड आहे, हे काय गरज आहे या सगळा आटापिटा करायची. पण हा आटापिटा त्यासाठी आहे. आणि म्हणून जिथे जिथे आपल्या जीवनाशी निगडित मुद्दा येतो तिथे तिथे आम्हाला गुरु परंपरेनंच रेंगाळण्याची सवय आहे. याला दोष म्हणा, गुण म्हणा, पण ही गुरु परंपरेनं आलेली सवय आहे. आम्ही रेंगाळतो तिथे, विषयांतर करतो, होय जाणून करतो. विठाला एक जण मला म्हणला, महाराज एकच चरण सुटलं, 3 चरण राहिले. म्हटलं 3 तू सोडव घरी गेला, मला नको सांगू. मला आता 30 वर्ष झाले, मला कळत नाही होय म्हटलं काय करतोय मी काय नाही. मलाही माहिती आहे एकच चरण सुटलं, 3 राहिले, पण तू घरी गेल्यावर ग्रहपाठ कर म्हणलं, तू तर सोडवतो. पण या लोकांच्या, तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या कधी सोडवायच्या, त्याच्यावर कधी बोलायचं. जर जुन्या नव्या पिढीचे संबंध असतील, आपल्या भारत देशामध्ये चालत आलेलं आदर्श दाम्पत्य जीवन, ते संबंध असतील, ते कसे चांगले राहतील, त्यासाठी जर आपल्याला काही 2 शब्द सांगता आले, आणि वाया जात नाही मायबाप हो. तांब्याभर पाणी खाली सांडलं तरी सुद्धा ते पोपडा घेऊन उठतं म्हणतात. शेण पडलं तर पोपडा घेऊन उठतं. वाईट विचार सुद्धा समाजावर परिणाम करतात, मग चांगले विचार करत नाही का? मग आपण आलतू फालतू गोष्टी करमणुकीच्या सांगण्यापेक्षा चांगले विचार सांगून त्याचा परिणाम होईल अशी आशा ठेवून आपण का सांगू नये? विठाला विठाला माणूस गेला, राजाच्या दरबारात जाऊन पोहोचला. राजाला भेटायला निघालेला शेतकरी गरीब माणूस, त्याला राजाकडून काही मदत पाहिजे होती, घरातल्या काही अडीअडचणी. पूर्वीच्या काळी काही बँका नसायच्या, नाही गावात आजूबाजूला काम झालं तर शेवटी राजदरबारात जाऊन गाऱ्हाणं मांडावं लागायचं. तो गेला, राजदरबारात गेला. महाराज मला काही निधी हवाय, मदत हवी, मुलीचं लग्न आलेलं आहे, प्रपंच मोडकळीला आलेला आहे, दुष्काळाची स्थिती आहे राजेसाहेब, आणि म्हणून मला काही मदत तुम्ही केली तर फार बरं होईल. असं म्हटल्यानंतर राजाने सांगितलं, काहीतरी तुम्हाला तारण ठेवावं लागेल. शेवटी नियम आहे, पैसे देण्याचा घेण्याचा नियम आहे की तारण काहीतरी ठेवलं पाहिजे. तो म्हणे माझ्याकडे काही नाही, फार मोठी काही जमीन नाही, माझ्या अंगावर काही सोनं नाणं नाही. पूर्वीच्या काळी मायबाप हो शब्द सुद्धा तारण मानला जात होता बरं का. हा काळ होता आपल्याकडे, शब्द सुद्धा तारण म्हणून शब्द दिला म्हणायचे. शब्द दिला म्हणजे प्राण जाई पर वचन न जाई. प्राण जाईल पण वचनाला मागे पुढे होऊ देणार नाही अशी माणसं. राजाने सांगितलं काहीतरी द्या. तो म्हणाला काही नाही माझ्याजवळ. म्हणे तुमचं पुण्य द्या. तो म्हणाला गरीब माणूस आहे, अजून 4 धामाला कधी गेलो नाही,
अजून कधी मोठी एखादी अन्नदानाची पंगत घालण्याचं सुद्धा भाग्य मिळालं नाही. तहानल्या भुकेल्याला कधी रस्त्यावर भाकरी पाणी दिलं, पण माझी परिस्थिती एवढी गरिबीची आहे, मला मोठं काही करता आलेलं नाही. तेवढ्यात एक ज्योतिषी उठला राजाच्या दरबारातला आणि त्यानं सांगितलं, राजेसाहेब, या ग्रहस्थानं आज सकाळीच एक यज्ञ केलेला आहे. यज्ञ केलाय? हो हो. तो म्हणाला, नाही हो महाराज, हे ज्योतिषी जे म्हणतात ते काहीतरी चुकतंय. मी कसला यज्ञ केला? तांबडं फुटलं निघालो. आईनं पत्नीनं आग्रह केला, लवकर उठून भाकरी बांधून दिली, भाकरी घेऊन निघालो. हा, पुढे आल्यानंतर जेवायला बसायचं होतं, पण एक भुकेली कुत्री पाहिली, तिची लहान पिलं होती, दूध नव्हतं, आणि एक माणूस की मला आहे माझ्यामध्ये वडिलोपार्जित. मी काय केलं, ती भाकरी त्या कुत्रीला टाकून दिली. म्हटलं पुढे गेल्यावर जेवूया कोणाकडून, आणि असाच आलो. त्या ज्योतिषानं सांगितलं, राजेसाहेब, योग्य पात्र आणि योग्य वेळ ओळखून केलेलं जे दान असतं ते यज्ञास समान आपल्या शास्त्रात मानलं जातं. या व्यक्तीनं त्या मुक्या प्राण्याला योग्य वेळी खाऊ घातलेली भाकर परमेश्वरानं याच्या नावावर यज्ञ म्हणून लिहिलेली आहे. यज्ञ म्हणून मायबाप हो, आपल्या घरातल्या वाडवडील माणसांना सुद्धा योग्य वेळी जेवण, खावण, औषध, पाणी दिलं की ते सुद्धा काय आहे? यज्ञ. पुण्याची गणना कोण करी. म्हणून पैसे मोजता येतात, पुण्य मोजता येत नाही. आणि पुण्य हे कमवावं लागतं, पुन्हा मागे येतो. पुण्य कमवावं लागतं. त्यासाठी आईवडिलाची सेवा, त्यासाठी पंढरीची वारी, त्यासाठी पारायण, त्यासाठी भजन, कीर्तन, आचार विचार. आणि या पद्धतीनं जीवनामध्ये पुण्य आलं की त्याच्या मागे सुख आलंच म्हणून समजा. सुख त्याला सोडून राहत नाही. आणि मग हे पुण्य जर आम्हाला करायचंय तर त्यासाठी आम्हाला पहिल्यांदा परमेश्वरी सत्तेवर विश्वास पाहिजे. कारण जो पुण्य स्वरूप आहे, पवित्राति पवित्र, पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच भूतानाम यो व्ययः उत्पिता. परमात्म्याला संतांनी म्हटलेले, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य. परमात्मा धर्ममूर्ती आहे, परमात्मा पुण्यमूर्ती आहे, परमात्मा आनंद मूर्ती आहे, परमात्मा ज्ञान मूर्ती आहे, परमात्मा सत्य मूर्ती आहे. हे मूर्ती म्हणजे त्याचं स्वरूप हे सगळं आहे. आणि म्हणून आम्हाला जर हे पुण्य घरी यावं वाटत असेल तर त्या परमात्म्याची सेवा, भक्ती, उपासना. पण तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. जनता जनार्दन चांगलं आहे, पण संसाराच्या व्यापात ते गुंतले जातात आणि त्याच्यामुळे स्वतःच विस्मरण होऊन जातं. तिथे परमेश्वराचं स्मरण कोण करणार? कारण जोपर्यंत आत्म्याचं स्मरण नाही तोपर्यंत परमात्म्याचं सुद्धा स्मरण नाही बरं का. देहबुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरा परमार्थ सुरू होत नाही. देहोहम किंवा जीवोहम अशीच जर भावना असेल तोपर्यंत परमार्थ नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. संत महात्म्य कोणत्या बोधावर आहे? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सबाय संता, आहे ठाऊक सबाय संता, नाही अनिक तुझा वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, नाही वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव तत्वता, वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सबाय संता, नाही अनानिक मातुलारा, आहे ठाऊक सबाय संता, नाही अनानिक
तत्वता अहम ब्रह्मास्मी किंवा अयम आत्मा ब्रह्म, माझा आत्मा जीवात्मा हा नुसता स्वतंत्र नाही, तो ब्रह्माचा अंश आहे. या बोधावर महात्मे पोचतात. म्हणून जोपर्यंत आत्मस्वरूपाचं विस्मरण आहे तोपर्यंत परमात्म्याची भक्ती सुरू होत नाही. आणि हे आत्मस्वरूपाचं दर्शन करून देण्याचं काम संत करतात. तैसा आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेची जाण इया अज्ञान रूप. आपला आपल्यालाच विसर पडणं, याचंच नाव काय आहे? अज्ञान आहे. जैसा कोणी एकू भ्रमलेपणे, मी चोरलो गा चोरलो म्हणे. एकाला काय झालं, डोक्यावर झाला परिणाम, भोळा होता. आणि भोळा असल्यामुळे घरचे त्याला कुठं जाऊ देत नव्हते, त्याला काही कळत नव्हतं. पण जत्रा होती गावातली, सगळे निघाले, तो भोळा सुद्धा जरा हट्ट धरून बसला. घरचे म्हणले जा, पण हरवू नको, विसरू नको कुठं. त्याला वाटलं मी खरंच हरवलो तर. आता घरच्यांना वाटलं जा बाबा जायचं तर, परंतु हरवू नको. घरचे म्हणले हरवू नको म्हणल्यावर तो जास्तच रडायला लागला. तो म्हणला मी खरंच हरवलो तर. घरच्यांना मोठी पीडाच झाली. एक तर जाऊ नको म्हणतो, जायचंही म्हणतोय, पुन्हा म्हणतो मी हरवलो तर काय होईल. आता भोळाच होता. काय झालं, त्याच्या पायात एक दोरा बांधला. सांगितले हा दोरा पाहायचा, दोरा असला म्हणजे तू आहे, असं त्याची समज काढली. काय केलं, गुरुवारी नारायणगिरीजी महाराज हे उदाहरण सांगायचे. समज काढली त्याची. आणि झालं असं, त्या गर्दीमध्ये तो गेला आणि ते कोणाचे तरी पायावर पाय पडले, ते दोऱ्याची गाठ निसटली, ते दोरा सुटला. थोड्या वेळानं फिरता फिरता त्याचं लक्ष गेलं, जे बेकाड पसरलं म्हणतात, जे रडायला लागला मोठमोठ्याला. आजूबाजूचे तुमच्यासारखी चार शहाणी सुरती माणसं, ए पोरा अरे काय झालं. तो म्हणला मी हरवलो, मी हरवलो, मी हरवलो. आता हे जसं आहे ना, तसं ज्याची देहबुद्धी आहे त्याच्याही बाबतीत असंच आहे. तो म्हणतो मी देह आहे, मी देह आहे. संत हसतात आम्हाला, मग ते हसतील संत. संत हसतात आपल्याला, कारण त्यांना कळते हे केवढं अज्ञान आहे की अरे जो देह तुला तात्पुरता मिळालाय आणि त्या देहाला तू माझं म्हणतोय, तो देहच मी म्हणतोय. देहची आपण पे मानिती, म्हणजे देह म्हणजेच माझं सर्वस्व आहे. देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा. आणि म्हणून संतांच्या जवळ बसलं की मग हळूहळू देह वेगळा, आत्मतत्व वेगळं. ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन सुरू झालं, संत विचारांचा जीवनामध्ये स्पर्श झाला की हळूहळू आत्मस्वरूपाची जागृती येते. आणि आत्मस्वरूपाची जागृती आली की परमात्मा भक्ती आवडू लागते. पण तुकोबारायांना असं वाटलं हे आत्मस्वरूपाची जागृती येण्याचे अधिकारी सुद्धा कमीच आहे. कारण जे स्वतःहून संताजवळ जातील, मग कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते असा प्रश्न वेदांताचा ते विचारतील, असे लोक कमी आहे. ज्याला अधिकारी म्हटला जातो परमार्थामध्ये, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, हे ज्याच्याकडे असा अधिकारी कमी आहे. मग सामान्य माणसाला सुद्धा ईश्वर पटला पाहिजे, आत्मस्वरूपाचं भान झालं पाहिजे, आणि सामान्य माणसाची ईश्वर भक्तीकडे ओढ लागली पाहिजे, त्याला गोडी लागली पाहिजे. मायबाप हो, शिक्षण व्यवस्थेमध्ये हुशार विद्यार्थ्यांनाही पुढे कसं जाता येईल आणि जे थोडेसे कमकुवत आहेत त्यांचा बुद्ध्यांक सुद्धा कसा वाढवता येईल, याच्यावरती तज्ज्ञ मंडळी खलबतं करतात, विचार विनिमय करतात, त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणतात. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये, आपल्याकडे हायस्कूल आहे रयतचं, मला वाटतं इथे करजगावला गुरुकुल आहे. गुरुकुल एक पद्धत आलेली आहे अलीकडे 7-8 वर्षामध्ये. काय आली, इथे शिक्षक आहेत कुणी रयतमधले नसतील कुणी, तर गुरुकुल पद्धत आलेली आहे. ते गुरुकुल म्हणजे काय की ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय आम्हाला थोडंसं आमच्यात जे काही ज्ञान आहे त्यात अधिक भर घालायची, तर शाळा 11ला भरणार असतील तर गुरुकुलची मुलं 8ला 9लाच बोलावतात सकाळी आणि त्यांचे एक्स्ट्रा क्लास घेतात, त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शिक्षण ते असतं जे फक्त हुशाराला हुशार बनवत नाही, जे सामान्याला सुद्धा विद्वत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतं. तसं अध्यात्म किंवा वारकरी संप्रदायाची उपासना ती आहे की नुसतं पुण्यवानाला सुख व्हावं असं नाही, सामान्याती सामान्याला, विषयी पामराला सुद्धा त्या स्थितीतून पुढे येऊन त्याच्यातही मुमुक्षुत्व निर्माण व्हावं आणि त्यालाही कधीतरी आत्मस्वरूपाचं भान व्हावं. म्हणून तुकाराम महाराजांनी विचार केला
आत्मा परमात्मा एकदम सांगायला लागलो तर सामान्यांना कळणार नाही, जे मुमुक्षु आहेत त्यांना कळेल. मग देह सर्वांना कळतो, शरीर मात्र सर्वांना कळतं, कारण ते मिळालेलं आहे. मग महाराज म्हणाले असं करूया ना, देहाच्या मार्गाने देव समजून सांगू, नाही का? देहाच्या मार्गाने काय करू? देव समजून सांगू. समजा तुमचा एखादा मित्र आहे आणि तुम्हाला त्याला घेऊन भजनाला जायचं आहे. शिवाजी भाऊ, तुम्ही जातच होते पूर्वीपर्यंत, आता हातपाय थकले पण अजूनही शहरात गेले तरी तिथेही भजनाला जाताच. तुम्हाला एखाद्या मित्राला भजनाला घेऊन जायचे, पण तो मित्र काय म्हणाला? तो म्हणाला माझं जरा शेतावर पाणी लावायचं राहिलेलं आहे. तुम्ही काय करता? चल बस मोटरसायकलवर, तुझं पाणी लावून तसंच मंदिरात जाऊ. म्हणजे काय झालं? त्याचं कामही प्रपंचाचं झालं आणि भजनही. तुकाराम महाराजांनी तेच केलं. त्यांना वाटलं लोक काही देहबुद्धीतून बाहेर यायला तयार, मग आपण देहाच्या मार्गे देवाकडे जाऊ. म्हणून त्यांनी प्रश्न केला, जो देह आपल्याला मिळालाय, जे शरीर मिळालंय, सांगा हे शरीर कोणत्या सत्तेनं चालतं? अभंगाचं पहिलं चरण. चाले हे शरीर कोणाची असते, 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 चाले कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, कोण महाराजांनी विचार केला की शरीराच्या उदाहरणातून, देहाच्या उदाहरणातून आपल्याला देवतत्व समजावून सांगता येईल. आणि म्हणून महाराज म्हणतात, सांगा शरीर आपण पाहतो, अनुभवतो, आपल्याला मिळालं. हो महाराज, मग हे कोणत्या सत्तेनं चालतं बरं? कारण कोणतीही गोष्ट क्रियान्वित होण्यासाठी, चलनवलन तिचं घडण्यासाठी काहीतरी शक्ती आवश्यक असते, पॉवर आवश्यक आहे, ऊर्जा आवश्यक आहे. आपल्या दारामध्ये 25 लाखाची गाडी उभी आहे, पण जर तिला डिझेल नसेल, पेट्रोल नसेल तर ती चालू शकत. आपल्या विहिरीमध्ये मोटार बसवलेली आहे, पाणी आपल्याला घ्यायचं आहे, परंतु वीज नाही आहे, तर ती मोटार चालू शकत. म्हणजे ऊर्जेची आवश्यकता आहे, शक्तीची आवश्यकता आहे, पॉवरची आवश्यकता आहे. शरीर सुद्धा देह नोहे चिखलू वाया, हा देह म्हणजे तसा ओला चिखलच आहे असं संत म्हणतात. किंवा सुकून गेला तर ती माती आहे, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. शेवटी कबीर महाराज म्हणतात, आपल्याला इथं आलो आणि शरीर टाकून गेलो की मातीमध्ये ही माती सोडून जावी लागते. कबीर महाराजांचा फार गोड अभंग आहे. सुकाळे गुरुजी त्या अभंगाला फार गोड चाल म्हणायचे.
कहाँ से आया कहाँ जाना है, कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुध राखो मन मोह, ये सुध राखो मन मोह, ये कखिन मोह सब ही जावे, ये कठिन सब ही जावे, अंधेरा पड़ेगा तनमो तनमो, राम भजो मम राम भजो, राम भजो भव जल पार करे, भव जल पार करे, राम भजो तुम राम भजो, राम भजो तुम भव जल पार करे, भव जल पार करे। कहाँ से आया कहाँ जाना है, ये सुध राखो मनमो, एक खिनमो म्हणजे एका क्षणात, एक खिनमो सबही जावे, अंधेरा पडेगा तनमो. या शरीरात आत्मतत्व निघून गेलं की या शरीरात अंधार पडतो असं म्हणतात. अर्थात यातलं चैतन्य निघून जात आहे आणि मग शेवटी शरीर मिट्टी से मिट्टी मिलाना है, मातीमध्ये माती ही मिसळून द्यावी लागते. म्हणून शरीराला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. या शरीराचं अस्तित्व ईश्वरीय चैतन्यामुळे आहे. नाही तर शरीराला स्वतः चलनवलन, आणि शरीर जर स्वतः चालतं असं म्हणावं तर मृत्यूच्या दिवशी सुद्धा स्मशानापर्यंत जायला काय हरकत आहे सांगा. साधा प्रश्न आहे की नाही. एका दारुड्याकडून काय झालं, गाडी घुसली प्रेत यात्रेत, मोटरसायकलवर तो असा लडखळत चालला आणि खांदेकऱ्यांना जाऊन धडक दिली त्याला. अहो ते खांदेकरी पडले, ते प्रेत पडलं, लोकांनी बदडलं त्याला चांगलं धरून. अरे काय तू असं वागणं असतंय, आणि हे दुःखाचा प्रसंग आहे, आणि हे पडलं ना खाली आहे. काय प्रेत यात्रेला चाललो आम्ही, पडलंय ना ते. तो म्हणला जे पडलंय ते काही म्हणत नाही, तुम्ही कशाला मारता. आता आहे की नाही गंमत. अरे बाबा पडलंय ते काही म्हणूच शकत नाही, ते घरीच म्हणून झालंय सगळ्यांचं. आता बोला ना, आता चाला ना. बोलत होते तोपर्यंत त्याच्या जवळून निघून जात होते, नंतर म्हणतात बोला ना. विठाला मला वाटतं आपण जपतो सगळ्या गोष्टी आणि जपायलाच पाहिजे. पा माणसं आपल्यात आहे तोपर्यंत प्रत्येक माणसानं एकमेकांचा आदर प्रेम कदर केली पाहिजे. उपेक्षा करू नये, हेटाळणी करू नये. त्याचं कारण हे 2 दिवसाचं जीवन आहे, आणि या 2 दिवसाच्या जीवनामध्ये होईल तेवढा आनंद प्रेम आपुलकी आपल्याला द्यावी लागेल. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा. अशा पद्धतीनं आपल्याला हे जीवन पुता परस्परे पडो मैत्र जीवांचे. चला, शरीर स्वतः चालू शकत नाही, म्हणून चाले हे शरीर कोणाची सत्य, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाच्या शोधासाठी, उत्तराच्या शोधासाठी अध्यात्मातले ऋषी मुनी साधू संत, त्याचबरोबर मोठमोठे तत्वज्ञानी आणि आजच्या काळातले मोठे शास्त्रज्ञ सुद्धा अभ्यास करतायत. अनेकांनी अभ्यास केला. जगदीशचंद्र बोस नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले बंगालमध्ये. त्यांनी सांगितलं माणसातच आत्मा आहे असं नाही, या प्राण्यांमध्येच आत्मा आहे असं नाही, ते झाडं वृक्ष वेली आहेत ना, याच्यात सुद्धा आत्मा आहे, त्याच्यात सुद्धा जीव असतो. आणि त्यांचं हे तत्वज्ञान जागतिक पातळीवर मान्य झालं आणि जगातले एक मोठे शास्त्रज्ञ म्हणून त्यांना संबोधित करण्यात आलं किंवा त्यांचा गौरव करण्यात आला. ही गोष्ट 150 वर्ष जुनी आहे. म्हणून मायबाप हो,
या शरीरामध्ये ते आत्मरूपी चैतन्य आहे, जे जरी दिसत नसलं, दुधातलं तूप दिसत नाही म्हणून ते नाकारता येतंय काय? फुलातला सुगंध दिसत नाही पण तो जाणवतोय ना. सुगंध दुर्गंध हा नाकातून आपल्याला जाणवतो ना, तो काही डोळ्यांचा विषय नाही. प्रत्येक गोष्ट काही डोळ्यांनीच पाहावी. मला वाटतं प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ती समजून घ्यावी लागते. आता भाजीतली चव सुद्धा डोळ्यांना पाहता येते का? ती जिभेला कळेल. भाजी कशी झाली, खरड झाली, तिखट झाली, छान झाली, जे काही आहे ते पक्वान्न कसं आहे हे कोणाला कळेल? जिभेला कळेल. ही मंडळी सुंदर वाजवतात, हे मंडळी सगळे भजनी मंडळी, गुणवान मंडळी गातात. तर हा विषय कशाचा आहे? कानाचा आहे. तोही नुसतं कानामध्ये घट्ट बोळे घातले आणि डोळ्यानं पाहत बसले तर ते पाहणं कसं होईल? म्हणजे भीती भीती पाहणं होईल. काहीच समजा. चक्रधार वाजवला तो कळना, सुंदर चाल म्हणले ती कळना. आणि मायबाप हो, आपल्याकडे माणसांना कान आहे हे सगळं ऐकायचं. मी पाहतोय मगापासून तुम्ही सगळे आवडीनं ऐकताय. काही भागात लोकांना कानच नाहीये. ते म्हणणारे म्हणायला लागले वाजवणारे, ते नुसते भीटी भीटी काय चाललंय कोणास ठाऊक यांचं. आणि ते बाबा का म्हणून बोला ना अजून. अरे हे तसंच आहे. आधी नांगरणी करावी लागते, मग पाळी घालावी लागते, मग पेरणी असते. विठाला म्हणून सुंदरते ध्यान अभंग, रूपाचा अभंग, कीर्तनाचा अभंग, चाल हळूहळू मनाला, भावनेला या बाहेरच्या वातावरणातून इथे एकरूप केलं जातं. हा काय टाइमपास आहे का काय आणखी काही आहे असं नाही आहे ते. आणि म्हणून बघा तुम्ही, कीर्तन सुरू झाल्यानंतर अधिक मन लवकर एकाग्र होतं. त्याचं कारण ते अगोदर झालेली मशागत असते. ही सगळी ही विठोबा रखुमाई, ही चाल, हे अभंग, हे भजनी मशागत आहे. हे संतांनी हे रिसर्च करून हा सगळा साचा आपल्या पुढे दिलेला आहे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. हे संशोधनाअंती दिलेलं मॉडेल आहे कीर्तनाचं. नाही तर मग असंही करता आलं असतं ना, कीर्तनकारा आला आधीच सुरू केलं त्यानं आणि मग शेवटी घ्या म्हणून तुम्ही मी चाललो पुढच्या गावाला. सोपं झालं असतं कीर्तनकारांना. हे आणखीन 3 कीर्तन केले असते. पहिले तर 3 करतात, अजून 3 केले असते. काही नाही काय नाही, मी आलो का मी आपलं माझं बोलून घेईल, तुम्ही तुमचं वाजवून घ्या, नंतर मी आपलं चाललो. असं नाहीये हे. भाजी जशी ती सगळी क्रमाक्रमानं होत जाते ना. भाजी चिरून घ्यावी लागते, पातेलं धुवावं लागतं, फोडणी द्यावी लागते, मग शिजवा. कोणतीही गोष्ट त्याला एक क्रम आहे. आणि म्हणून या भजनाकडे त्या श्रद्धेनं आस्थेनं पाहणं. पण ते ऐकायला काय लागतो? कान. किंवा भव्यता पाहण्यासाठी निसर्गातलं सौंदर्य आहे, एखादी कलाकृती आहे, ती पाहण्यासाठी नजर लागते, डोळे लागतात. आता काही माणसं निसर्ग पर्यटनाला गेले, छान नदी वाहते, झाडं, वृक्ष, वेली, वनस्पती, वेगवेगळे पक्षी. आणि त्या ट्रिपमध्ये, त्या सहलीमध्ये आलेल्या काहींनी काळे चष्मे घातले आणि काळे चष्मे घालून ते निसर्ग पाहू लागले. आता यांना येड्या हळदी नाही म्हणायचं का? या शिकून हे येड्या हळदी आहे. अरे निसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतो. त्या झाडाचे पानांचे वेगवेगळे रंग असतील. परमेश्वरानं एवढं देऊन ठेवलंय आपल्याला त्याचं आस्वादन करता येत नाही, आपल्याला त्याचं सुख घेता येत नाही. विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ स्वामी ज्ञानेश्वर जगद्गुरु सब संतनी. आणि म्हणून शरीर चालतंय पण आत्म्याला पाहता येत नाही, तिथे डोळे काम पडत नाही. पहा, जसा निसर्ग पाहता येतो पण आत्मा पाहता येतो, देह पाहता येतो, रंग पाहता येतो. कारण आत्म्याच्या बाबतीत असं आहे, तो मुळात निराकार आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया. अशा पद्धतीचं हे तत्व आहे. परंतु हे तत्व जाणून घेता येतं, समजून घेता येतं. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते. मग महाराज म्हणाले, बोलण्याची शक्ती आम्हाला कोण देतो? पाहण्याची शक्ती कोण देतो? ऐकण्याची शक्ती कोण देतो?
महाराज म्हणाले त्या हरी वाचून दुसरा कुणीही सर्व शक्ती देत नाही. अभंगाचं दुसरं चरण. कवी ऐकावी एक नारायण कवी ऐकावी एक नारायण कवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन सुनाए दयाचे भजन सुनाए कवी ऐकावी एक नारायण कवी ऐकावी एक देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ईश्वर म्हणजे काय हे समजावून सांगितलं. आपण अनेक ठिकाणी वाचलंय ऐकलंय. जो निर्गुण असतो, जो सगुण झाल्यावर ब्रह्मा विष्णू महेश रूपात असतो, किंवा जो राम रूपात, कृष्ण रूपात, विठ्ठल रूपात, शिव शक्ती गणेश वेगवेगळ्या रूपात ईश्वर असतो, हे आपण पुराणांमधून समजून घेतलंय. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही न सांगितलेला ईश्वर सांगितलाय. बरं, कुठेही न सांगितलेलं. जगाच्या पाठीवर कोणत्याच ग्रंथात तसा ईश्वर सांगितलेला नाही. कोणता ईश्वर? जो मनाचे मन, नेत्राचे नयन, जो प्राणाचे, जो मनाचे मन, नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. कोण आहे ईश्वर? म्हणाले जो मनाचंही मन आहे. बघा बरं, हा जरा गूढ विषय आहे, थोडा अंतरंगात शिरून समजून घेण्याचा विषय आहे. मन चिंतन करत असतं, संकल्प विकल्प करतं, पण या मनालाही संकल्प विकल्प चिंतन करण्याची शक्ती कोण देत आहे? परमात्माच देतो. म्हणजे जो मनाचंही मन आहे. नेत्राचे नयन, डोळे पाहतात. आपण काहींना बुबुळ असूनही आपल्याच बांधवांना, बंधू भगिनींना, लेकरा बाळांना काहींना दिसत नाही. याचा अर्थ बुबुळ आहे, पण त्याच्यामध्ये ईश्वरानं दिलेली ती पाहण्याची शक्ती नाही. आम्हाला ती शक्ती आहे. म्हणजे आमच्या नजरेचीही नजर कोण आहे? परमात्मा. जो नेत्राचे नयन, कानाचे कान, ऐकण्याची शक्ती तोच आहे. वाचेची वाचा, जो वाणीलाही बोलतं करतो. नाही तर त्यानं जर बोलतं केलं नाही, कोण आपल्याला बोलवणार सांगा? जो प्राणाचे प्राण, गतीचे चरण, क्रियेचे नि करते पण जयाचे नि. पुढची ओवी आहे. जो प्राणाचाही प्राण आहे. म्हणजे या प्राणालाही इथे थांबून ठेवणं आणि जगवणं हे कोणाच्या हातात आहे? मान्य आहे की प्राणावर शरीर चालतं, प्राण आहे याच्यामध्ये, पण त्या प्राणाला इथे ठेवलंय कुणी थांबून? त्यानं ठेवलंय. त्यानं ठेवलं. ही त्याची शक्ती आहे. त्या प्राणालाही ऊर्जा देणं ही त्याची शक्ती आहे. प्राणाचे प्राण, गतीचे चरण, पाय चालतात पण त्या पायांना चालण्याची शक्ती. आणि म्हणून देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. महाराजांना सांगायचं होतं भजन चुकू नको, पण हे ह्या मार्गे आलेत, पाणी लावून आलेत. चंद्रकांत भाऊ, मित्र म्हणाला भजनाला जायचंय, पण काय करू, जरा बारं देऊन यायचंय. हे तुकोबारा आहे, हे आहे ज्ञानोबारा आहे, हा आहे वारकरी संप्रदाय. इतका सोपा परमार्थ त्यांनी आपल्याला असा दिला. त्यांना आणायचं होतं देवापर्यंत, पण देहाच्या मार्गाने. बाबा हो, शरीर, पण हे जे शरीर चालतं बोलतंय,
हे त्या परमात्म्याच्या कृपेनं त्याचं भजन. सुरुवातीला भजन का करावं याविषयी मी विस्तारानं बोललो, कारण भजनाशिवाय, पूजनाशिवाय, पुण्याशिवाय, सेवेशिवाय सुख घरात येत नाही. पण त्या भजन पूजन सेवेचं पुण्य प्राप्त करून देणारी जी परमात्मा भक्ती आहे ती चिंतनाशिवाय, सत्संगतीशिवाय घडत नाही. म्हणून आपण सत्संगती करावी, चिंतन करावं. त्या ईश्वराची भजन भक्ती जी आपल्या घरामध्ये चालत आलेली आहे, इथून पुढच्या काळातही ती चालत राहावी. त्याचं कारण सर्व काही तो करून घेतोय. आपल्याला वाटत असतं हे मी केलं, माझ्यामुळे झालं, पण शेवटी शक्ती कोणाची असते? त्या परमात्म्याची असते. अर्जुनालाही वाटलं होतं मी मोठा धनुर्धर आहे, माझ्यासारखा मोठा धनुर्धर दुसरा कोणीही नाही. हनुमानजींनाही वाटलं होतं माझ्यासारखा, प्रत्येकाचा गर्वहरण केला. अर्जुन हा वनामध्ये असताना तो विरक्त होऊन साधना करत होता. मी कथा सर्व सांगत नाही, त्रोटक सांगतो. हनुमानजींची आणि अर्जुनाची भेट झाली, कारण हनुमानजी चिरंजीव आहे. वास्तविक हनुमानजी रामायणातले आहेत, अर्जुनजी हे महाभारतातले. दोघांची भेट झाली, पण परिचय नाही दिला हनुमानजीने. मी हनुमान आहे. कोण आहात आपण? मी आपला एक वानर आहे, रामाचं भजन करतो, फिरतो. तुम्ही कोण? मी धनुर्धारी अर्जुन आहे आणि मी या नदीवर बाणाचा पूल तयार करू शकतो. हनुमानजी म्हणाले आता तुम्ही तुमचा परिचय असा दिलेलाच आहे मोठा एवढा, तर मलाही थोडाफार द्यावा लागेल. माझंही तुम्हाला आय कार्ड दाखवावं लागेल. मला हु इज मी कोण आहे निदान मला सांगावं लागेल. आणि म्हणून जसं एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं शेवटी आपलं कार्ड दाखवावं की मी पोलीस इन्स्पेक्टर आहे किंवा मी DYSP आहे, आणि मग समोरच्याच्या पायाखालची जमीन सरकून जावी, तसं हनुमानजींनी सांगितलं मी रामभक्त हनुमान आहे आणि तुम्ही जर पूल बांधला तर तो मी तोडू शकतो. अर्जुन म्हणाला मी पूल बांधीलही या पाण्यावरती, नदीवरती, आणि तो तुटणार नाही याची काळजी घेतो, शब्द देतो. आणि जर तो तुटला तर मी अग्नीत उडी घेईल म्हणे. अर्जुनाला या गोष्टीची लई घाई होती. काय त्याला वारंवार लहर यायची, पण त्याला 2-3 बाऱ्या ही लहर आलेली आहे. माणसानं इतकं टोकाला जाऊ नये बरं का, कोणी असो टोकाला जाऊ नये. एकदम शेवटच्या टोकाला प्रपंचात असो परमार्थात थोडंसं मध्यम मार्ग काढावा, चालावं. अर्जुन म्हणला मी अग्निकाष्ठच घे. ते श्रीकृष्ण डोक्याला हात लावायचे, हा पोरगा चांगला आहे पण असं का करतो शेवटच्या वेळेला कुणास ठाऊक. देवाला वाटायचं हा पोरगा अर्जुन हा चांगला आहे, पण शेवटच्या वेळेला टोकाला जातोय, पण शेवटी चांगला आहे. आणि म्हणून अर्जुनानं तो पूल असा धनुष्य बाण मारला आणि तो पूल बांधला. बांधल्यानंतर हनुमानजींनी जय श्रीराम म्हणून जे उड्डाण घेतलं, आता हनुमान आहे. हे त्या पुलावरती पाय देऊन ते आदळल्यानंतर तो पूल छिन्न विछिन्न झाला, तो मोडला. अर्जुन लागला लाकडं गोळा करायला. ठरलंच होतं तसं. शेवटी अग्नीत उडी घे म्हणला. म्हणे आता काय करू? नाही आता तू तुझा शब्द पूर्ण कर. हनुमानजी म्हणाले बाकी माझं काय म्हणणं नाही. लाकडं कुठे? ते तूच गोळा कर म्हणे, ते काय काम मी करणार नाही. अर्जुनानं लाकडं गोळा केले, अग्नी पेटवला. तेवढ्यात एका सामान्य माणसाच्या रूपात भगवान श्रीकृष्ण जसे वाटसरूच्या रूपात असे प्रगट झाले, जसे काय आले चालत. अरे काय चाललंय, काय का अग्नी पेटवला आणि असं उन्हाची शेकोटी का पेटवली तुम्ही? नाही नाही, उन्हाची शेकोटी यासाठी पेटवली, हे असं असं झालंय, आमच्या दोघात ठरलं होतं. पूल जर मोडला, अर्जुन म्हणाला, आणि तर मी अग्निकाष्ठ घेणार. हे हनुमानजी आहेत. आणि म्हणे पण तुमच्या या सगळ्या पैज तुम्ही जी लावली, जे ठरवलंय तुम्ही दोघांनीच ठरवलं. दोघांनीच. साक्षीदार कोण आहे याला? याला म्हणतात वकिली पॉइंट. आणि म्हणून श्रीकृष्णाला म्हटलेलं आहे चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाली. याला साक्षीदार नाही, साक्षीदार कोण नव्हतं. मग त्याला काय अर्थ नाही म्हणाले. ही गोष्ट खरी ठरत नाही, खोटी ठरत नाही, ठरवायलाच कोणी नाही. म्हणे असं करा, परत पूल बांधा. हनुमानजी परत तुम्ही मोडा आणि परत आता ठरवा. हो, अर्जुन म्हणाला जर हा पूल मोडला तर मी अग्निकाष्ठ घेईल. हनुमानजी म्हणाले नाही मोडला तर मी या अर्जुनाच्या ध्वजावर राहील. बरं का? आणि देवाला ते करायचं होतं, हनुमानजींना बरोबर घ्यायचं होतं त्या युद्धामध्ये, ती शक्ती. आणि म्हणून हे प्रसंग घडून आणला. लगेचच
त्यानं पूल बांधला. हनुमानजींनी श्रीरामाचं नाव घेऊन उड्डाण केलं. त्या पुलावरती जोरानं पहिल्यापेक्षा अधिक शक्तीनं आदळले, पण पूल मोडला नाही. त्याचं कारण आड घाली सुदर्शन. ते सुदर्शन चक्रदेवाने काय केलं, आता दोन्ही भक्ताचं काम करायचं होतं ना, यालाही तारायचंय आणि त्यांनाही सोबत घ्यायचंय. ही चातुर्य. म्हणून मला वाटतं आपलं चातुर्य हे जोडण्यासाठी वापरा, मोडण्यासाठी वापरू नका. आपली बुद्धी, आपलं डोकं, आपली हुशारी समाजामध्ये बिघाड करण्यासाठी नाही, सुधार करण्यासाठी वापरा. विठाला मग त्याची नोंद ग्रंथांमध्ये होते, इतिहासामध्ये होते, की ज्याने आपलं धन, आपली शक्ती, आपली बुद्धी सत्कारणी लावली, त्यांचा इतिहास तयार झाला, त्यांचं पुराणांमध्ये वर्णन झालं. आणि आपल्यामध्ये अनेक सज्जन माणसं, स्त्री पुरुष या मार्गाने जातात, चाललेले आहेत. त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. आपल्या क्षमतेचा दुरुपयोग नाही, तर आपल्या क्षमतेचा सदुपयोग करणं हा परमार्थ आहे. आणि म्हणून हनुमानजींनी सांगितलं, ठीक आहे, आता तुम्ही साक्षीदार होतात, शब्द गेलाय माझा, मी अर्जुनाच्या रथावर राहील. आणि मग भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. वंशी विभूषित कारा नवनीरदाभा पितांबर दरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. दोघांनीही श्रीकृष्ण चरणाचं दर्शन घेतलं. मला एवढंच सांगायचंय, अर्जुनानं पूल मोडला तेव्हा, बांधला तेव्हा हनुमानाने मोडला, पण देवाची इच्छा जेव्हा झाली की हा पूल मोडू द्यायचा नाही, म्हणून आपल्याही जीवनात काही चांगलं चाललं ही देवाची इच्छा आहे. ज्या दिवशी देव आपल्यापासून बाजूला होईल, त्या दिवशी मात्र आपण कोणत्याच गोष्टीला सुरळीत करू शकणार. म्हणून जे काही चाललंय ते ईश्वरीय इच्छेनं चालतं. अभंगाचं 3रं चरण. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणूनिया. मी करताय ही जी मानवी भावना आहे, तो माणसाचा अहंकार आहे. पण देव चालवतोय तो अहंकार काही दिवस. माणसाला वाटतं मी करतो, मी करतो.
पण शेवटी आपण करते धरते कुणी नाही. मायबाप हो, माणसानं कधीही छातीवर हात ठेवू नये असं म्हणतात. कारण जीवन हे चढ उतारांनी भरलेलं आहे. छातीवरचा हात कपाळावर कधी ठेवावा लागेल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून नेहमी सरळ सहज सौजन्यानं वागणं हेच मानवाला शोभून दिसतं. आणि म्हणून मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या. पुढे महाराज म्हणतात, देवाची सत्ता सामर्थ्य शक्ती किती आहे. शरीर चालवतो. यायचंय ना मला तिथं, थांबा ना थोडस, थांबा. किती आहे शक्ती सामर्थ्य. तो शरीर चालवतो, तो जग चालवतो, तो संपूर्ण ब्रह्मांड चालवतो, तो या ब्रह्मांडाचा धनी आहे. हे सगळं त्याचं सामर्थ्य आहे. महाराज म्हणाले एवढंच नाही, साधं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. अभंगाचं चौथं चरण. वृक्षाची पाने वृक्षाची पाने वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. एवढी परमात्म्याची शक्ती आहे. पुराणामध्ये एक कथा येते. एकदा ब्रह्मा विष्णू महेशांना अहंकार झाला. ब्रह्मदेव म्हणाले, हे जग जर मी निर्माण केलं नाही तर कसं होईल. विष्णू भगवान म्हणाले, मी जर पालन पोषण सगळ्यांचं केलं नाही तर कसं होईल. शंकर म्हणाले, मी संहार केला नाही तर कसं होईल. भगवंताला सहन झालं नाहीये. मी तुम्हाला सांगू, मानव म्हणून तुमच्या माझ्याकडनं कधी कधी एखादा निर्णय चुकतो, वाक्य चुकतं, शब्द चुकतं, मानवी चुका होतात. आपण त्या होऊ देऊ नये. झाली चूक तर ती नम्रपणे कबूल करावी आणि पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी. देव माफ करतो, संत माफ करतात, पण देव आणि संत एका गोष्टीला माफ करत नाही, ते म्हणजे अहंकार. अहंकाराला माफी नाहीये ईश्वराच्या दरबारामध्ये. आणि म्हणून चुकीला माफी आहे, पण अहंकाराला क्षमा नाहीये. आणि म्हणून अहंकारानं जेवढं वाटोळं या जगात आतापर्यंत झालंय तेवढं इतर चुकांनी झालेलं नाही. जरा अभ्यास करा या विषयावर. मी फक्त हा विषय तुम्हाला दिला, पण अनेक क्षेत्रात माणसांचं जीवन मातीमोल झालं फक्त अहंकारामुळे. विठाला काही माणसं इतके अहंकारी, त्या आईला आईच्या ठिकाणी मानत नाही, बापाला बापाच्या ठिकाणी मानत नाही, गुरुला गुरुच्या ठिकाणी मानत नाही, वडीलधाऱ्याला वडीलधारा म्हणून मानत नाही. भयंकर अहंकार. आणि तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. आपल्याला वडीलधाऱ्याविषयी आदर असावा, धर्माविषयी, ग्रंथाविषयी, संताविषयी श्रद्धा असावी, गुरुजनांविषयी अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव असावा. मला वाटतं समाजाविषयी आपुलकी असावी. हे सगळं माणसाला अहंकार मुक्त करतं. बाकी धनाचा, ज्ञानाचा, गुणाचा, सत्ता सामर्थ्याचा अभिमान हा माणसाला धुळीस मिळवतो. दुर्योधनाचा सर्वनाश झाला तो केवळ अभिमानामुळे. हे अभिमानामध्ये भुलले. ज्ञानोबा म्हणाले, हे कौरव जे इथे युद्धाला आलेले आहेत त्याचं कारण अभिमान, मद तयार झालेला आहे. आणि त्या अभिमानामुळे भुलले, विसरून गेलेत नाते संबंध,
नीती, भक्ती, संस्कृती, आणि ज्या वेळेला माणूस मदमस्त होतो त्यावेळेला तो त्याच्यानंतर मदमस्तच्या पुढे एकच शब्द आहे, उद्ध्वस्त. विठाला कुंडली गौरदा तिन्ही देव म्हणाले, आम्ही जर जग निर्माण नाही केलं, जे मूळ ईश्वर तत्व निर्गुण निराकार आहे त्यानं एका मोठ्या प्राण्याचं रूप घेतलं. इतका मोठा प्राणी की जणू काही पर्वतच चाललाय आणि त्याच्या पाठीवर काही पेटारे होते. ब्रह्मा विष्णू महेशांनी पाहिलं, अरे हे काय चाललंय, हा तर मोठा हिमालय पर्वत चाललाय असं वाटतंय. हा काय प्राणी आहे, कोण आहे हा? ब्रह्मदेवाला विचारलं, तुम्ही निर्माण केला? म्हणे मी नाही. विष्णू म्हणाले, मीही पाहिला नाही. शंकर म्हणाले, मी नाही. मग आपण तिघं तर या जगाचे प्रमुख आहोत आणि आपल्याला माहित नाही असं या जगात काय आहे. तिघही गेले जवळ. तुम्ही कोण आहात, प्रगट व्हा, परिचय द्या. त्या प्राण्याच्या त्या विशाल शरीरातून आवाज घुमला आणि त्याने सांगितलं, मी तुम्हालाही निर्माण करणारा, जगालाही निर्माण करणारा, नियंता, करता, करविता, निर्गुण निराकार परमेश्वर आहे. माझ्या निर्गुण निराकारातूनच तुम्ही सर्व पुढे तयार होता. मी तुमचाही जन्मदाता आहे. असं म्हणल्यावर तिघही घाबरले. म्हणले, कसे काय जन्मदाता? म्हणजे पाठीवर पेटारे आहेत, 3 प्रकारचे पेटारे आहे आणि एकेका पेटाऱ्यामध्ये हजारो अंडी आहे. एका पेटाऱ्यातलं अंड घेतलं आणि फोडून पाहिलं की 1000 ब्रह्मदेव तयार होतात एका अंड्यातून. दुसऱ्या पेटाऱ्यातलं दुसरं अंड घेतलं, फोडून पाहिलं, हजारो विष्णू तयार होतात. तिसऱ्या पेटाऱ्यातलं एक अंड घेतलं, फोडून पाहिलं, हजारो शंकर तयार होतात. तेव्हा तुम्हाला जर का रजा हवी असेल तर माझ्या पाठीवर भरपूर ब्रह्मदेव, शंकर, विष्णू आहेत. हे म्हणाले, हे तर अजबच झालं. आपण बोलायला काय झालं आणि हे तर सगळंच अजबच घडलं. आपल्या वाचून तर काहीच राहत नाही. म्हणाले, खरं प्रयोग करून पहा. आणि खरोखर प्रयोग करून एक एक अंड फोडून पाहिलं. हजारो विष्णू, हजारो शंकर, हजारो ब्रह्मदेव. पुराणातली कथा आहे बरं, नीट आपण समजून घ्या. हे जुने कोणतेही कळना, नवे कोणतेही कळना, इतके सगळे झाले. सगळे 1001 झाले. आणि मग मी तिकडे जात नाही ते. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की या तिघाही देवांनी त्या प्राण्याची आणि त्या प्राण्याच्या रूपात असलेल्या मूलभूत ईश्वर तत्वाची क्षमा मागितली. की आम्हाला वाटलं आम्हीच करते करविते आहोत, पण आमच्याकडूनही करून घेणारी एक विशाल शक्ती आहे. मायबाप हो, जिथे देवा वाचून राहत नाही तिथे आपल्या वाचून काय राहील सांगा बरं? आपल्या वाचून काय राहत? आणि म्हणून आपल्याला असं कधीच म्हणता येत नाही की हे मी केलं, माझ्यामुळे झालं. आपल्याला संधी दिली एवढं म्हणायचंय, सेवा करण्याची, काही कार्य करण्याची. जे जे कार्य आम्ही आपल्या हातानं छोटं मोठं करतोय, परमेश्वरानं दिलेली ती संधी मानायची आहे. आणि म्हणून वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि असा हा परमात्मा मूर्तीत आहे, तीर्थात आहे, सगुण आहे, पण तसाच तो निर्गुण रूपानं कणाकणात चराचरातही व्यापलेला आहे. यात अभंगाच्या शेवटाकडे आपल्याला जायचंय आपल्याला जायचंय. माझ्याकडे लक्ष ठेवा, पहा ना माझ्याकडे, पहा की माझ्याकडे, हे पहा माझे हात कसे आहेत. आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे, पण तत्पूर्वी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तुका म्हणे विठू भरला सभाया, तुका म्हणे विठू भरला सभाया, तुका म्हणे विठू
भरला सभाया म्हणे विठो भरला सभाया ऊने काया हे चराचर ऊने काया हे चराचर ऊने काया है चराचर ऊने काया है चराचर क्यों नारायण तयाचे भजन चुकून तयाचे भजन तयाचे भजन तयाचे भजन चुकू नको
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आज कोपरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील जगताप पाटील परिवारातील आपले सर्वांचे स्नेही कैलासवासी भगीरथ भास्कर पाटील जगताप यांचं प्रथम पुण्यस्मरण दुःखद अंतकरणानं या परिवाराच्या वतीनं साजरं केलं जातं आहे. त्यांच्या धर्मपत्नी गंगा भगीरथी राधाबाई भगीरथ जगताप, त्यांचे भाऊ हरिभाऊ सोपान पाटील जगताप, सीताराम सोपान पाटील जगताप आणि त्यांची मुलं की ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगला आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं केला. या कार्यक्रमाला त्यांनी सुंदर पद्धतीनं घडवून आणला. ते रामा भगीरथ जगताप आणि लक्ष्मण भगीरथ जगताप. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे आमचे हरिभक्तीपरायण माऊली जगताप असतील, अमोल भाऊ जगताप यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या दोघा बंधूंना वेळोवेळी साथ दिली. गावचं सर्व भजनी मंडळ, इतर सर्व आप्तेष्ट पै पाहुणे मंडळींचं सुद्धा त्यांना मार्गदर्शन यामध्ये मिळालं आणि अतिशय चांगला कार्यक्रम. आज या निमित्तानं त्यांची मुलगी भगीरथ पाटलांची मीराबाई शुक्लेश्वर जाधव, त्याचबरोबर बहीण कालिंदीताई संजय जाधव आणि मंदाताई पांडुरंग जाधव, त्यांचे पुतणे आणि इतर सर्व परिवार, या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती परमात्म्यानं द्यावी आणि सद्गतीही या निमित्तानं श्री भगीरथजी भास्कर पाटील जगताप यांना प्राप्त व्हावी अशी या निमित्तानं प्रार्थना करतो. आपण सर्व मान्यवर उपस्थित आहात. भजनी मंडळातील आमची जुनी जाणती सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण स्नेही मंडळी आहे, आमची सर्व आदरणीय महाराज मंडळी आहे. सर्वांनाच धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवा आटोपती घेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोले रे गुरे देवा कोणी तरी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिंग नाही यारेला अधिकार दे आपुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही काम हे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही